कल्याण डोंबिवली पालिकेतील वेबसाईट बंद पडली आहे। त्यामुळे 490 पदांची भरती लटकली आहे। गट क आणि गट ड मधील 490 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र वेबसाईट सतत डाऊन होते। अर्ज भरण्यासाठी वेळ कमी आहे, पण वेबसाईट लोड न झाल्याने तरुणांची धावपळ होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणूक होते। या पॅनल पद्धतीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने मात्र विरोध केला। तर दुसरीकडे शिंदे गटाने कोणतीही निवडणूक पद्धत असो, आमची तयारी पूर्ण असल्याचं ठामपणे सांगत विरोधकांवर प्रत्युत्तर दिलं। कल्याण डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारत प्रकरणाला नवीन वळण मिळालंय। तर केडीएमसीनं 55 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे। यामुळे रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। केडीएमसीने तात्काळ इमारत खाली करण्याचे आदेश दिलेत। इमारत रिकामी केली नाही तर पोलीस बळाचा वापर करण्याचा इशाराही देण्यात आला। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दीपक पाठक यांचा मृतदेह बदलापुरातील राहत्या घरी आणण्यात आलाय। यावेळी बदलापूरकरांनी अश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर दीपकचं पार्थिव पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। साम टीव्हीच्या बातमीनंतर बदलापूरच्या कात्रप पुलावर नगरपालिकेने दुभाजक लावलेत। या ठिकाणचे दुभाजक गायब झाल्यामुळे मोठ्या अपघातांची भीती व्यक्त केली जात होती आणि या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं स्टेशन परिसराकडे ये-जा करत असतात। शहापूरमधल्या अघई येथील ओरिएंटल प्लायवूड कंपनीमध्ये अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। हा मुलगा झाडाची फांदी तोडत असताना हाय टेन्शन विजेचा धक्का त्याला लागलाय आणि तो जागीच ठार झालाय। या प्रकरणी वाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।